आता बघा, आता मी आलो घरी. आता मी जाणार स्कूलमध्ये. घरी आलो कुठनं? म्हणजे झोपलेलो. आता मी स्कूलमध्ये जाणार आहे. घरी आलो म्हटलं. उठलो मी, झालो तयार, आता आंघोळी केली, आता निघालो स्कूलला. आता तुम्हाला काय तर बोलायचं आहे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. झाली आमची तयारी, निघालो आता बघ आम्ही स्कूलला गुंडीला सोडायला. काय ना गुंडी, आज काय आहे स्कूलमध्ये? 20 रुपीज मागितले. आलतो आठचं काय आहे आज? 20 रुपीज मागितले. कशाचं? श्रावणी मिस होय का? म्हणाले. पहिला पेपर ना गुन्ही कोणता आहे? इंग्लिश. इंग्लिश. इंग्लिश होय. खूप इझी. इझी इझी म्हणतोय बघा. आता झालाय ना त्याचा अभ्यास, सगळा झालाय बघा. आज कंपोजिशन लिहा एकदा आहे ना. आज नाही, उद्या डायरेक्ट पेपरला डायरेक्ट. हा, काय केलं? इथे हे दाखवलं. काय दाखवलं? फिंगर. बोट आलं वय मध्ये. फिंगर दाखवलं म्हणतंय. आपल्याला बघा खरूज बनवायचे. खरूज गुळ घेतला आता मी टोपात हे करून, त्याच्यात टाकायचं. आता दूध, कच्चं दूध घ्यायचं असतं, कच्चं. आता यावं सांडा सांडीच होणार आहे. एका हातानं धरायचं, एका हातानं बनवायचं. अर्ध्या लिटरचा बनवणार आहे बरं का मी. आता आहे चीक. हे बघा आत्यांनाने दिला होता बरं का, कारण गुणूच्या पप्पांना लय आवडतो. बस बस का, थोडा टाकते. आता याच्यात टाकूया आपण वेलची पूड. वेलची पूड आहे बरं का. हे कंडच फोडलंय का काय बघा, यावलंय. जास्तच टाकते मी आता, छान लागतं म्हणजे. आणि ना साखर टाकणार आहे मी 1 वाटी. थांबायचं, मला साखर घेते. साखर आता ही नशीब खोललं का. साखर टाकणार आहे 1 वाटी. तर छान वाटतं. 1 टाकू का 1.5 टाकू असं गोड छान लागतं आहे. आणि हे आता आपल्याला ना असं हे करायचे, ते गुळ आहे ना सगळं मी आता हे करून घेते. इथं पाणी ठेवलं आहे बघा मी कढईत. आपल्याला हे करायचे आणि शिजवायचे म्हणजे स्टीम करायचं असतो. हे बघा आता घेतलं आहे मी मिक्स करून बरं का. सगळं मिक्स केलं व्यवस्थित. साखर वगैरे तोपर्यंत ठेवलं आहे. आता हे आपण त्याच्यावर ठेवूयात झाकण. हे ठेवलं बघा झाकण, आणि त्याच्यावर हे ताट आता देणार आहे ते वापर. बघा आता आपला खरवस तयार. कसं दिसतंय, भारीचं. आणि गोड झाला असणार आहे, कलर लाल ब्राऊन आलाय म्हटल्यावर. या सगळ्याचा नाश्ता करायला गुड सोफा पुढं बसते, मोबाईलात बघते ते. नाश्त्याला काय बनवलंय दाखवू का? आज रात्रीचा शिळा भात परतलाय बरं का मी. हळदच टाकायची विसरल्यावर. काय हळदी बशी चवीला छान झाला असला म्हणजे बस. पडला घास. परतलेला भात छान लागतो. अजून मशीन लावायचे. आज बुधवार आहे बघा. बोंबील करू. बोंबील नको नको म्हणते.
दुखायला. पुन्हा उद्या पहिला पेपर इंग्लिशचा. आज आता दुपारी तो आला की मला लिहावं लागल सगळं. म्हणजे ट्युशन मध्ये लिहिल ना आन्सर सगळं. कंपोजिशन परवा चेक केलं का त्याचं? का तर ट्युशन टीचरला सांगते बरोबर आहे का बघू. काय कुठलं PM? ग्रामर तर घेतलंच नाही हा. पण जमतंय कारण त्याला ग्रामरचं आपण ट्युशन लावलाय हा, त्याच्यामुळे जमत. हात दुखायला लागला. नाश्ता करते. निघाले मी आता. मुलीच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे बघा. कपडे टाकायचे ते सुकत पडले तिथं. गुडघे झोपल्या ते जायचं शिकत. चावी तिथेच ठेवावं. निघाली मी आता मीटिंगला. आयो लुगरीची छत्री राहायची. तर बघा आता मी आलो स्कूलमध्ये. म्हणजे मिस आलो, मम्मी नाही. पण मी बोललेलो इंग्लिश लिही. मम्मीने काय बोललं नाही, पण आत्ताच लिहिते बघा. काय एक्झाम. ट्युशन मध्ये सांगितले ना टीचरला सगळं आज घेणार आहे. हो. तुला लिहायला लय वेळ लागला असता. थोडं लिहिते मी क्वेश्चन आन्सर आहे की नाही. आज मीटिंग होती बघा स्कूलमध्ये. जाऊन आलो आहे ना कोणी. हो. हे बघा आम्हाला हे लिहायचंय. किती आहे? खूप आहे. किती चॅप्टर आहे तर कोणी? मला ना माहिती. चॅप्टर माहित नाही किती एक्झामला आहेत ते. डसन आणि हे एकूण किती चॅप्टर आहेत? 12. 8 चॅप्टर आहेत. 8. आला मोठा शहाणा. 8 आहे का? ओके, मग असू द्या. असू द्या का नाही. नो टेन्शन. ट्युशन टीचरला सांगते ना माय सेल्फ लिही आणि टीचरला सांगते लागली चेक करा स्पेलिंग मिस्टेक होते ते का. कॉमा फुल स्टॉप आणि रोक्साना मिसनं काय सांगितलंय गुन्ह्या माहिती आहे सगळं मला. की आता समजा तू इथं वर्ड लिहिला तर माय सेल्फचं काय येणार. माय सेल्फ मध्ये माय नेहमी जाऊन आहे ना. मग तिथे ती लाईन सोडायची नाही. तिथे फुल स्टॉप द्यायचा आणि पुढे लगेच लिहायचंय. पॅरेग्राफ मध्ये कंपोजिशन पाहिजे त्यांना. लाईन सोडायची नाही. तू किती लिहिणार आहे? आता वाजले 3. बघू आता किती लिहायचं ते. कारण मला कपडे सुकत टाकायची इथे. हे बघा मम्मीची. हे बघा मम्मीचा काय ना. तेरी गलियों ती बाई पोरग कसलं फेमस. ती खरंच छानच वाटते. पोरग मला नाहीच आवडले. कोण? ती इंस्टावर रील आहे बघ. काय ती पोरग आहे वे. भारी वाटते. छान. मला दाखवली असते आता रील मध्ये. मोबाईल माझा दुसरा चार्जिंगला लावलाय तो आणावा लागला. लयच भारी वाटते. बरं असू दे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन बोललो. आता तू उठतंय. What do you like to do on a rainy day? I play and dance in rainy day. ते बहुत ही सिंपल है भाई. सिंपल आहे. केलं तर सिंपल असतं. जर तू केलाच नाही अभ्यास तर सिंपल होईल का? होईल? होईल. बिना अभ्यासाचं सिंपल असतं का रे कोणी काय? असतं की. कसं काय? फक्त क्वेश्चन नीट बघायचं आणि आपल्या मनानं काय तर सोचायचं नंतर होतं. असं नसतं ते. असं असतं. जर तू बुक मधलं रीडच नाही केलंस आहे ना तर कसं होणार. नाही होऊ शकत.
हां ती हे कर ना, माझा दुसरावाला मोबाईल आहे ना, आपण त्यांना तो पोरगा दाखवू. हो. बघा आता मम्मी इंस्टावर हे तुम्हाला दाखवते तो पोरगा. थांबा, त्याचा ब्राईटनेस वाढवते जरा या डबड्याचा. ती रील मला वाटतंय आजू मावशीने मला पाठवलेली बरं का, आजू त्यानेच पाठवलेली. रात्री मी लाईव्ह येत होती बघा, पण माझ्या मोबाईलला काहीतरी 24 तासाचं दाखवलं आहे, त्याच्यामुळे मी नाही आली. पण मी रोज लाईव्ह येणार आहे. कुठं गेलं ग ती पोरगं? काय हो करावं? आजू काय नाही थांबा, आजू मशीन पाठवली म्हणजे ह्या साईडला असेल रे बाळा, त्या साईडला कशी. अरे देवा, कुठे गेली ग ती रील? हां हे बघा, हा मुलगा आहे तो. मला काय माहिती, लयच आवडलं ही. किती छान आहे बघा. अगं ही कुठं आली? ही नाही, थांबा तोवर आता व्हिडिओ लय मोठा होईल आपला बरं का. अरे हे पोरग, पोराची ओपन हो, किती दुसरीच ओपन. अगं बाई काय झालं ही? गुणू थांबव रे जरा. केले का चालू? हे बघा ही रील आहे बरं का. कसलं भारी बघ. काय माहिती, छान आहे का नाही? माझा लहान होता ना, लहान बोलायला लागलेला तेव्हा फक्त एवढीच गोष्ट खायचं, चाऊमिन. सगळ्याची माहिती होतं चाऊमिन. हे बघा पहिला ना हा पॅकेट फुल भरलेलं असायचं, फुल. आता बघा हे, हां आहे ना, कोणी ए सी लावला नाही से बाळा, ए सी लाव. खाली जाऊन आलो इथे, आता गरम झाले. आय म्हटली म्हणजे कांदा घेऊन ये, कांदा मागणार आहे तर तरी 100 रुपयाचा 2.5 किलो, 40 रुपये किलो आणला. 2.5 किलो चाऊमिन घातली. करा की कसा. तर चला मग, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. गुन्हे आली बघायचं माझी. बाय.